श्री स्वामी समर्थ। फळबागांची लागवड करताना एकंदरीत शेताचा म्हणजेच बागेचा नकाशा कसा असावा त्याच्या आयडियाज बघूयात आपण। पहिली, एकाच जमिनीत एकापेक्षा अधिक फळझाडांची लागवड करायची असल्यास एका ठिकाणी एका प्रकारची आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या जातीची किंवा प्रकारची झाडे लावावीत। वेगवेगळ्या प्रकार एकत्र मिसळू नयेत, त्यामुळे त्यांची काळजी घेणं अवघड जातं। म्हणून वेगवेगळे ब्लॉक बनवावे आणि त्यानुसार वेगवेगळ्या जातींची लागवड करावी। दुसरं पद्धत, उंच वाढणारी मोठी झाडे एका बाजूला आणि लहान झाडे दुसऱ्या बाजूला लावावीत। उंच आणि बुटक्या झाडांच्या मधील प्लॉटमध्ये मध्यम उंचीची झाडे लावावीत। यामुळे पण काय होतं, मशागत करायला मदत होते, सोपं जातं। जर सर्व मिक्स केलं तर मशागत करणं अवघड जातं, कारण की फळझाडे ही जास्त दिवसांची असतात। त्यांची मशागत करायला जागा योग्य पद्धतीने असणं गरजेचं असतं, कारण की प्रत्येक वेळी आपण मनुष्यांच्या सहाय्याने मशागत करतो की यंत्रांच्या सहाय्याने, यावर पण गोष्टी अवलंबून असतात। तिसरा प्रकार, एकाच हंगामात फळे पिकणारी झाडे एका समूहात लावावीत, त्यामुळे फळांच्या राखणीचे काम सोपे होते। एकाच वेळी जर कुठल्या फळांची काढणी करायची असेल तर ते करणं सोपं जातं आणि त्यांची राखण पण एकाच वेळी होण्यास मदत होते। त्यामुळे मनुष्यबळ आपल्याला योग्य प्रकारे युटिलाइज करता येतं, योग्य प्रकारे मनुष्यबळाचा वापर करता येतो। चौथा प्रकार, बागेतील जमीन वेगवेगळ्या प्रकारची असल्यास त्या जमिनीच्या प्रकारांप्रमाणे वेगवेगळे ब्लॉक तयार करावे। त्या ब्लॉकमधील जमिनीच्या प्रतीचा विचार करून लागवडीची फळझाडे निवडावीत। वेगवेगळ्या पद्धती असतात, एकाच शेतामध्ये वेगवेगळे प्रकार देखील असतात। काही प्लॉट हे भुसभुशीत जमिनीचे असतात, तर काही प्लॉट हे थोड्या कडक जमिनीचे असतात। तसंच विहिरीजवळची जी जागा असते ती थोडीशी वेगळ्या प्रकारची असते। विहिरीपासून अंतरावरची जी जमीन असते ती थोडी वेगळ्या प्रकारची असते। यानुसार कुठल्या ब्लॉकमध्ये कुठली झाडं लावणं योग्य आहे त्यानुसार परीक्षण करून, अभ्यास करून त्यांची लागवड करावी। पाचवा प्रकार, फळझाडांच्या काही जाती स्वयंफलनक्षम असतात, म्हणून अशा फळझाडांमध्ये इतर जातींची फळझाडे परागीकरणासाठी लावावी लागतात। पपईच्या मादी झाडांमध्ये परागीकरणासाठी नर झाडे राखावी लागतात। बोराच्या बागेत उमरान या एकाच जातीच्या बोरांची झाडे न लावता 2 ते 3 जातींची बोरांची झाडे बागेत लावावीत। परागीकरण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यामुळे उत्पादन चांगले यायला मदत होते। त्यासाठी वेगवेगळ्या फळांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं। परागीकरण हे स्वयंपरागीकरण पण होतं आणि परपरागीकरण पण होतं। सहावा मुद्दा आहे, जर झाडांची लागवड आपण सरळ ओळीत केली तर ते दिसायला सुंदर आणि सुटसुटीत दिसतं आणि मशागतीला तर अडचण येत नाही योग्य पद्धतीने लागवड केली तर। आणि हे सगळं जर जमीन सपाट असेल तर होण्यास मदत होते। जर जमीन चढउताराची असेल
तर सरळ रेषेत काम करणं अवघड होतं. आणि 7वा मुद्दा आहे, ज्या झाडांना पाण्याची गरज जास्त असते ती झाडे विहीर किंवा जे कुठलं पाण्याचा स्रोत आहे त्याच्या जवळ लावावीत आणि ज्यांना पाण्याची कमी प्रमाणात गरज असते ते त्या पाण्याच्या स्रोतापासून थोड्या अंतरावर लावली तरी चालतात. अशा पद्धतीने असे अनेक पॉईंट आहेत की जे आपल्याला फळबाग कशा पद्धतीने लावावी, कुठे लावावी, कशी लावावी त्याची थोडेफार मदत करणारे पॉईंट आहेत ते देण्याचा आपण प्रयत्न केला. धन्यवाद.